साक्रीत सार्वजनिक मुतारीच्या बांधकामाला महिलांचा तीव्र विरोध. नगरपंचायतीवर धडकला मोर्चा. साक्री शहरातील पोळा चौक परिसरातील जीर्ण मुतारीच्या पुनर्बांधणी कामाला स्थानिक महिलांनी कडाडून विरोध केला आहे. नगरपंचायतच्या वतीने या ठिकाणी पुन्हा नवीन बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने स्थानिक महिलांचा संयम सुटला आहे. महिलांच्या मते या मुतारीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि रोगराई पसरली आहे, ज्याचा फटका लहान मुले आणि वयोवृद्धांच्या आरोग्याला बसत आहे. या निवेदनात महिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुतारीच्या आडोशाला तळीरामांचा वावर वाढला असून अनेक जण नशेत अश्लील कृत्य करतात. यामुळे परिसरातील माता भगिनींना घराबाहेर पडणे कठीण झाले असून घरात बसून जेवण करणेही असह्य झाले आहे. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनाही या मुतारीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. महिलांनी मागणी केली आहे की त्या ठिकाणी मुतारी नको तर जनावरांसाठी पाणी पिण्याचे कुंड उभारण्यात यावे. जर हे बांधकाम तातडीने थांबवले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला नगरपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. सदर निवेदन देण्यासाठी पोळा चौक परिसरातील स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी सर्वांना कळकळीची विनंती घेऊन आली आहे. पोळा चौकामधून आली आहे. त्या मुतारीच्या काम चालू करायचं असं त्यांचं पाडली तर गेली ती, तिचं काम चालू करायचं असं चालू आहे. कारण तिथं ती मुत्री आहे, तिथं काही गरजच नाही त्या मुत्रीची. आणि कोरोना काळात सुद्धा आम्ही पुष्कळ सहन करत आलोय. आणि आम्ही ते सरकारी काम असताना त्याला काही हात लावला नाही, पाडलं नाही, पुढलं नाही, ते तुम्हीच पाडायला आलेले आहे ते. आणि आता आमचं असं म्हणणं आहे, त्या जागेवरती मुत्री बांधायची नाही. तिथं तुम्ही काही पण बांधू शकता, काही बी करू शकता, पण मुतारी नको यावेळेस. कारण तिथं इतका घाण वास येतो, अक्षरशः लोक तोंडाला रुमाल लावून, नाकाला रुमाल लावून जातात. पहिली गोष्ट तर ही आहे. आणि आम्हाला इतकं कसं तरी फील वाटतं की आपण कशा जागेत राहतो. आणि आमच्या सुना सुद्धा तिथे राहायला तयार नाही, त्या सुद्धा त्या भाड्याच्या घरामध्ये राहून राहिल्या. मध्ये जर गेलेली असते तीच राहतो, बाहेर येऊनच मुतून मोकळा होतो. त्याला म्हणजे 5 मिनिट सुद्धा त्याला थांबायला गरज राहत नाही. आणि दारुडे लोक इतके घाणे, ते खाली करतात वरती बघतात, म्हणजे आम्हाला वरती उभं राहायला सुद्धा नाही राहू शकत.